3 महिन्यानंतर एलपीजी सिलेंडरचा सप्लाय आहे तो बंद होऊ शकतो, ज्या एरियामध्ये पाईपद्वारे पीएनजी गॅस आहे तो सप्लाय केला जात आहे, असं पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे यांनी पण हे म्हटलंय की अशी परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त महानगरपालिकांमध्ये एलपीजीच्या जागी पीएनजी द्वारे सप्लाय करावा लागणार आहे. त्यामुळे पीएनजी साठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो बिल्ड करावा लागेल. आता नेमका मुद्दा समजून घेऊ की या दोघांमध्ये फरक काय आणि असं का केल्या जात आहे, का गव्हर्नमेंटचा जास्तीत जास्त फोकस आता एलपीजी वरून पीएनजी वर शिफ्ट होत आहे. पहिला तर लक्षात ठेवा की एलपीजी ज्याचा लॉंग फॉर्म आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, त्यामध्ये मुख्यतः प्रोपेन आणि ब्युटेन गॅस असतो. तर पीएनजी ज्याला पाईप नॅचरल गॅस म्हणतात, हा सिलेंडरद्वारे येतो, तर हा आहे पाईपद्वारे, जसं नळाला पाणी येतो त्याद्वारे काय तर हा गॅस येतो. यामध्ये मुख्यतः गॅस आहे तो मिथेन आहे. जो एलपीजी आहे ना तो हाय प्रेशरद्वारे सिलेंडरमध्ये भरला जातो, त्यामुळे तो लिक्विड स्वरूपात असतो. पण हा हाय प्रेशर नाही आहे, हा लो प्रेशरच आहे आणि म्हणून काय तर गॅस स्वरूपात आहे. आता मुख्य कारण समजून घ्या की जो सोर्स आहे येतो कुठून, हा आहे एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. पेट्रोलियम म्हणजेच काय, तर जे क्रूड ऑइल आहे जो मुख्यतः आपण इम्पोर्ट करतोय आणि जास्तीत जास्त मिडल ईस्ट मधून करतोय, तर त्यांपासूनच बनतो काय तर एलपीजी. आणि म्हणून ऑब्वियस आहे की अशा परिस्थितीमध्ये एलपीजीचा तुटवडा आहे किंवा रेट वाढतील ही शक्यता आहे. पण तेच जर पीएनजी कडे आपण जर पाहिलं तर हे लक्षात ठेवा की पीएनजीचे काहीसाठी ही भारतात आहे. यासोबतच कतार सारख्या देशांसोबत आपण लॉंग टर्म साठी कॉन्ट्रॅक्ट आहे तो साईन केलेला आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये पीएनजी वर तेवढा परिणाम होणार नाही जेवढा एलपीजी वर होईल. आता बाकीचा हा पूर्ण जर तुम्हाला जो कंपॅरिझन आहे हा जर तुम्हाला हवा असेल, इम्पॉर्टंट आहे तुम्हाला प्रिलिम साठी पण आणि मेन साठी पण, तर मी माझा टेलिग्राम चॅनल आहे खिमराज सर टेक्स्टबुक त्यावर शेअर केलेला आहे, नक्की डाउनलोड करा.